मला माहिती आहे तुम्हाला चवळीच्या उसळीची रेसिपी सांगायची गरज नाही आहे, पण तरी पण मी सांगणार आहे, कारण ही चवळीची उसळ मी फक्त 10 मिनिटामध्ये कुकरच्या फक्त 2 शिट्ट्यामध्ये केलेली आहे. अगदी सोपी आहे, काहीही वेळ लागणार नाही आणि जर तुम्हाला सकाळी टिफिनमध्ये द्यायची असेल ना तर पटकन होईल. नमस्कार, मी स्नेहल मेक्स मॅजिक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर माझ्या अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आज आपण कुकरच्या फक्त 2 शिट्ट्यामध्ये चवळीची उसळ करणार आहोत. त्यासाठी चवळी वेगळी शिजवायची गरज नाही आहे. हां, फक्त 1 वाटी चवळी रात्रभर भिजत ठेवायची, म्हणजे आपल्याला ज्यावेळेस सकाळी चवळी बनवायची तर आपल्याला सोपं जाईल, फक्त 2 शिट्ट्यामध्ये उरकून जाईल. त्यासाठी आपल्याला फक्त कुकरमध्ये तेल टाकायचं, जिरं टाकायचं, तमालपत्र टाकायचं आणि उभा पातळ कांदा चिरलेला टाकायचा. कांदा तर आपल्याला जास्त भाजायचा नाही आहे, फक्त थोडासा हलकासा मऊ पडेपर्यंत फक्त भाजायचा आहे. त्याच्यात टोमॅटो टाकायचा, टोमॅटोसुद्धा मऊ पडेपर्यंत भाजायचा. त्यात मीठ, चटणी, हळद, जिरे पावडर, धने पावडर टाकायची, थोडासा गरम मसाला असेल तर टाकायचा आणि मिक्स करायचा. तर ह्याला आपल्याला काहीही चरचरीत भाजायची गरज नाही आहे. असंच याच्यामध्ये डायरेक्ट चवळी टाकायची जी रात्रभर भिजवलेली आहे ती. आता तुम्ही म्हणाल की कांदा का भाजायचा नाही, परत करकर लागेल, मग ते खराब होईल भाजी. नाही, ज्यावेळेस आपण चवळीला शिट्ट्या देणार त्यावेळेस कांदा देखील शिजणार आहे. अजिबात शिजल्यावर कांदा ओळखू येत नाही की त्याच्यामध्ये असा पातळ चिरलेला कांदा पण टाकलेला आहे की बारीक चिरलेला नाही, पातळ आहे, असं काहीच वाटणार नाही तुम्हाला. आता या चवळीमध्ये आपल्याला 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि फक्त 2 शिट्ट्या द्यायच्या. हां, पण मार्केटच्या चवळीमध्ये पण फरक असतो, बारीक चवळी, मोठी चवळी. जर तुम्ही मोठी चवळी वापरत असाल 3 ते 4 शिट्ट्या देणं गरजेचं आहे, नाहीतर कडक राहील, व्यवस्थित शिजली जाणार नाही. तर नेहमी जर 2 शिट्ट्या केल्या तुम्ही तर बघा की शिजली आहे की नाही शिजली आणि मगच एक्स्ट्रा शिट्टी द्यायची आहे का नाही ते ठरवा. आणि आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि झाकण लावून 2 शिट्ट्या द्यायच्या. आता मी शिजल्यानंतर बघितलं, चवळी शिजलेली आहे, पण थोडंसं पाणी खाली शिल्लक आहे. आता हे आपल्याला पाणी पूर्ण सुकवून घ्यायचं आहे. त्यासाठी मीडियम गॅसवरती 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं. हे बघा, चवळी एकदम सॉफ्ट शिजली आहे, नाही का, मस्त शिजली आणि भाजी देखील उत्तम झालेली. सकाळी सकाळी आपल्याला टिफिनला खूप गडबड असते आणि त्यावेळेस आपल्याला भाजीचं सुचत नाही, तर त्यासाठी हा एक उत्तम ऑप्शन आहे की पटकन होईल 2 शिट्ट्यांमध्ये, अगदी वेळ लागणार नाही. आणि ही थालीपीठासोबतसुद्धा खाल्ली जाते, तुम्हाला तर माहीतच आहे, सांगायची गरज नाही आहे. खूप सुंदर झालेली भाजी, असं नाही की शिजली नाही, कुकरला लावलेले, असं काही नाही, व्यवस्थित छान झालेली, उत्तम झालेली. मी नेहमी जे उसळीचे प्रकार आहे ना ते डायरेक्ट फोडणी देते आणि त्याची डायरेक्ट उसळ 2 शिट्ट्या देऊन उसळ बनवून घेते. मग आहे ना शॉर्टकट रेसिपी. अशाच छान छान रेसिपी माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, नक्की जाऊन बघा आणि यूट्यूब चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.